स्वानंदी, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? नाही म्हणे सर, तुम्ही बसा, मी आणतेच. आणि हे काय मग तुम्ही आत्ता स्वयंपाक करायला घेताय? तुम्ही मगाशी म्हणालात की स्वयंपाक तयार आहे, जेवून जा. म्हणे सर सॉरी, मी खोटं बोलले तुमच्याशी. हो, मी रोज जेवणाची आबाळ बघते तुमची. तुम्ही बंगल्यावरही काही खात नाही, कामावरनं परत आल्यावर तुम्ही तसेच झोपता. आणि मी खरं तर स्वयंपाक केला नव्हता आज. तुम्ही घरी नसलात की काही करायची इच्छा होत नाही. खाल्लं तर बंगल्यावरच खाते. आता तुम्ही घरी आलात तर म्हटलं माझ्या हातचं गरमागरम बनवून खाऊ घालते, म्हणून खोटं बोलले. सॉरी, चिडू नका प्लीज. हवं तर जेवू नका, तसेच जा, पण चिडू नका. राग तर मला आलाय स्वानंदी, पण तुमचा राग मी शेवभाजीवर नाही काढू शकत ना. खरं तर तुम्ही शेवभाजी म्हटल्यानंतर ती चव माझ्या जिभेवर तेव्हापासूनच रेंगाळायला लागली. तुम्ही बनवा, मस्त पोटभर जेवणच जाईल. थँक्यू म्हणे सर. तुम्ही बसा, मला 15 मिनिटं द्या, मी लगेच करते. एक काम करतो, मी ते कापतो, आपण दोघं मिळून बनवू. द्या. म्हणे सर, ओ सांभाळून करायचं ना, केवढं लागलंय. वा स्वानंदी, काय कमाल वास सुटलाय. स्वानंदी, तुम्ही पटकन मला जेवायला द्या, मी आता कंट्रोल नाही करू शकत. द्या. हे घ्या. वा. आणि हे काय तुम्ही अशा उभ्या का? तुम्हाला काही लागलं तर मी आणून देईल. तुम्ही जेवा. भाजी कशी झाली ते सांगा. अजिबात चालणार नाही. मी जेवणार आणि तुम्ही उभ्या राहणार नाही. तुम्ही पण घ्या जेवायला. मणीसराव, तुम्ही जेवा, मी करते नंतर. चालणार नाही, पहिले जेवायला घ्या. जा. करा सुरुवात. तुम्ही खा. माझ्यापेक्षा शेवभाजी चव तुम्हाला जास्त कळते आणि तुम्हालाच आवडते ती. तुम्हाला आठवतंय वॉर्डन मॅडमच्या मदतीने मी तुमच्यासाठी एकदा शेवभाजी केली होती? कशी झाली? आता मी केलेली भाजी कशी झाली हे मी कसं सांगणार? तुम्ही सांगायला हवं ना. वा, ते स्वर्गीय की काय म्हणतात ना, अगदी तशी झाली, एकदम परफेक्ट. आनंदी, तुमच्या पायाला काय झालं होतं? पायाला कुठे काय म्हणे सर, अहो असं घरकाम करताना बायकांना लागतच असतं. तुम्ही नका लक्ष देऊ. हा, पण कुणीतरी माझ्या पायाला मलम लावला आणि त्यानंतर मला बरं वाटायला लागलं. पण तरी सुद्धा स्वानंदी, तुम्ही इतका त्रास सहन करत होता आणि मी मात्र आता इथे बसून तुमच्या हातचं जेवण जेवतोय. म्हणे सर, अहो असं अन्नावर राग काढायचा नसतो. एकतर कितीतरी दिवसानंतर तुम्ही आपल्या घरी परत आलाय. माझ्या पायाला लागलेली जखम तर खूप साधी आहे. तुम्हाला मिळवायला मी अग्निपरीक्षाही देईल. आनंदाने जेवा, थंड होतंय जेवण. नाही स्वानंदी, तुम्ही इतकं भोगलंय आणि तुम्ही मात्र मला लपून लपून मदत करत होता, बरोबर ना? म्हणजे तो टॅक्सीवाला ज्याने मला हॉस्पिटलला सोडलं, माझी चूल विझल्यानंतर गॅस सिलेंडर कोणी आणून दिला, किचन मध्ये भाज्या कोणी कापून ठेवल्या, हॉल मधली सगळी साफसफाई कोणी केली, हे सगळं कोणी केलं ना मला चांगल्याने माहिती आहे. काही सांगायची गरज नाहीये, मला सगळं माहितीये. तुम्ही जेवा, थंड होतंय जेवण.
स्वानंदी, खूप दिवसानंतर पोट फाटेल इतकं जेवलोय मी. उभं राहण्याची सुद्धा ताकद नाहीये. आपल्यात दुरावा का आला होता आठवतोय? तुम्ही जे साहेबांसोबत वागला ना ते मला सहन नाही झालं. स्वानंदी, काय गरज होती माणसं बोलून त्यांच्या तोंडाला काळ फासण्याची? स्वानंदी, नाहीतर आता आपण इथे राहिलो असतो सोबत, एकत्र. साहेबांबद्दल कोणी अपशब्द वापरला तोही मला सहन होत नाही. तुम्ही तर का केलं होतं तुम्ही असं हे सगळं? तुम्हाला खरंच असं वाटतंय हे सगळं मी केलंय? ती माणसं बोलावून त्यांच्या तोंडाला काळं मी फासलं असं वाटतंय तुम्हाला? आणि सर, तुम्ही ओळखता ना मला, मग तुम्ही त्यांच्यावर का विश्वास ठेवलात? नाही म्हणजे सरपोतदार साहेबांबाबतीत आपलं मत वेगळं आहे हे मान्य आहे मला, पण ज्या व्यक्तीने तुम्हाला लहानपणापासून सांभाळलं, ज्याला तुम्ही देव मानता, वडिलांच्या जागी ठेवता, त्या व्यक्तीच्या बाबतीत मी असं वागेन असं वाटतं का तुम्हाला? आणि हे सगळं करून आपल्यात दुरावा निर्माण होणार नाही हे माहिती नाही असं वाटतं का तुम्हाला? पण मनी सर, प्लीज आता तरी बोलू द्या मला. अहो, एखादी व्यक्ती मला आवडत नसेल, त्याचे विचार पटत नसतील, तर तसं स्पष्ट सांगेल ना मी तुम्हाला, आणि ते का पटत नाही हेही समजून सांगेन. म्हणजे असं सरपोतदार साहेबांच्या तोंडाला काळं फासणं, ती माणसं बोलावणं, हे अशा खालच्या थराला जाईल असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही ओळखता ना मला, मग माझ्यावर विश्वास ठेवायचं सोडून तुम्ही त्या माणसांवर विश्वास ठेवला, याच वाईट वाटतंय मला. स्वानंदी, मला माफ करा स्वानंदी. ते साहेबांच्या तोंडावर काळं फासलेलं पाहून मी खूप चिडलो होतो. त्यात ती माणसं जे बोलली, तो व्हिडिओ, आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि हे घर सोडून येऊन गेलो. मला खरंच माफ करा स्वानंदी. आणि सर, अहो प्लीज माफी मागू नका. मी एवढंच सांगेन, माझ्यावर विश्वास ठेवा. ती माणसं कोण होती, कुठून आली होती, त्यांचा काय उद्देश होता मला नाही माहिती. प्लीज विश्वास ठेवा. स्वानंदी, मला कल्पना आहे या घरामध्ये तुम्हाला बदनाम करण्यासाठी खूप वेगवेगळे प्लॅन बनवतात. कायम कोणी ना कोणी कारस्थान करतच. हे जे काही घडलं ते सुद्धा याचाच एक भाग असेल कदाचित, पण परिणाम बघा ना किती भयंकर आहे त्याचे. मी खूप मिस केलं तुम्हाला. मी पण. आणि सर, तुम्ही आपलं घर सोडून निघून गेलात, माझ्या जगण्यातला अर्थच संपला होता. तुम्ही नसताना माझ्या आयुष्यातलं प्रत्येक सेकंड किती त्रासदायक होता नाही सांगू शकत मी तुम्हाला. तुम्ही नसताना मी फक्त जिवंत होते, त्याला जगणं नाही म्हणता येणार. परंतु मी पण तिथे बंगल्यावर फक्त जिवंत होतो. जगतो आता आहे इथे तुमच्या सोबत. स्वानंदी, तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहात. तुम्ही माझ्यासाठी माझं जग आहात मणी सर.